तर डॉक्टर सगळ्यात पहिला प्रश्न 50हून अधिक लोकांना मधुमेहापासून मुक्त केलेलं आहे आयुशक्तीने. तर नेमकं मधुमेह म्हणजे काय असतं आणि ते कशा पद्धतीने डेव्हलप होतं? तर मधुमेह हा जो आजार आहे तो आपण दुर्दैवाने बघतोय की तो लाईफस्टाईल डिझीज म्हणून आता एक ओळखला जातोय आणि त्याचं जे प्रमुख कारण आहे ते चुकीचा आहार विहार आणि व्यायामाचा अभाव असा आहे. तर या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रक्तातली साखर जेव्हा वाढते तेव्हा आपण त्याला मधुमेह झाला असं म्हणून ओळखतो. तर आयुर्वेदामध्ये एक छान सूत्र सांगितलं आहे की प्रमेह अनुषंगिनाम किंवा मधुमेह अनुषंगिनाम याचा अर्थ काय आहे. तर मधुमेह झालेला रुग्ण असतो त्या रुग्णाची कधीच पाठ सोडत नाही, कायम त्याच्या पाठीमागे लागलेलो असतो. पण आपल्याला ह्याच्यात घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. आपण नक्कीच त्या साखरेचं नियंत्रण करू शकतो आणि मधुमेह झालेल्या रुग्णांना आपण एक सुखकर आयुष्य नक्कीच प्रदान करू शकतो. तर आयुशक्तीमध्ये आयुर्वेद आणि सिद्धवेदा परंपरेनुसार 28 वर्षांच्या प्रदीर्घ अशा अनुसंधानातून आपण एक चिकित्सा प्रणाली डायबिटीज किंवा मधुमेहासाठी आपण बनवलेली आहे आणि आपण ती रुग्णांना देत असतो आणि त्याच्यामध्ये आपण त्या रुग्णाची साखर जी आहे ती नियंत्रण करतोच, शिवाय त्या डायबिटीजमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यावरती देखील आपण उपचार देत असतो. आपण जाणून घेऊया पहिले की डायबिटीज किंवा मधुमेह हा काय आहे. तर डायबिटीजचे प्रमुख 2 प्रकार सांगितलेले आहेत. तर डायबिटीज एक टाईप 1 आणि डायबिटीज टाईप 2. जर आपण बघितलं डायबिटीज टाईप 1 जो आहे तो आपण ज्युवेनाईल डायबिटीज किंवा त्याला आपण तो लहानपणापासूनच आपण बघतो की तो झालेला असतो त्याचा प्रादुर्भाव. आणि याच्यामध्ये डायबिटीज विषयी बोलताना प्रमुख एक अवयव जो इन्व्हॉल्ड असतो तो आहे पॅनक्रियास, ज्याला आपण अग्न्याशय असंही म्हणतो. तर पॅनक्रियासमधून इन्सुलिन सेक्रीट होत असतं आणि त्या इन्सुलिन सेक्रीट या टाईप 1 डायबिटीजमध्ये हे इन्सुलिन जे आहे ते योग्य प्रमाणात बनतच नसतं किंवा अतिअल्प प्रमाणात होतं आणि त्याच्यामुळे हा डायबिटीज होतो. तर लहानपणापासूनच याचा प्रादुर्भाव होतो. मोस्टली हा डायबिटीज नॉन रिव्हर्सिबल असतो. पण टाईप 2 डायबिटीज जो आहे की ज्यामध्ये आपण तो नक्की त्याच्यामध्ये रक्तातली साखर जी आहे ती आपण योग्य आहार विहार औषधींनी नियंत्रण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं की एक थोडक्यात सांगायचं दर्शकांना, तर आपण जे अन्न सेवन करतो तर ते अन्न जे आहे ते आपल्या पोटामध्ये जाऊन की जाठरागणीचा एक त्याच्यावरती परिणाम होत असतं, एक त्याचा इफेक्ट होत असतो आणि मग त्या अन्नाचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं आणि मग हे ग्लुकोज आपल्या रक्तामध्ये असतं. त्याच्यानंतर ह्या ग्लुकोजला जे एक एनर्जीमध्ये ऊर्जेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे कोणाचं असतं, तर इन्सुलिनचं. तर ते इन्सुलिन कुठे बनतं, तर पॅनक्रियास किंवा अग्न्याशयामध्ये. मग हे इन्सुलिन काय करतं की या ग्लुकोजचं ऊर्जेमध्ये योग्य रूपांतर आणि त्याच्यामुळे आपल्याला रोजची आपली जी कामं आहेत किंवा जो आपला एक लाईफस्टाईल आहे ते आपल्याला कामं करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळत असते. पण जर ह्या पॅनक्रियाजनी त्या इन्सुलिन व्यवस्थित बनवलं नाही, त्याच्यामध्ये बिघाड झाला, त्याच्या फंक्शनमध्ये काही बिघाड झाला, तर आपण बघतो की ते इन्सुलिन योग्य प्रकारे बनत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की साखरेचं प्रमाण जे आहे ते रक्तामध्ये वाढत जातं. तर ह्याच्यामध्ये नक्कीच इन्सुलिन चं महत्त्वाचं फंक्शन आहे आणि पॅनक्रियासचं. तर ते आपण आपल्या औषधी आणि आहार विहाराद्वारे ते आपण हे करत असतो. आणि आयुर्वेदानुसार दुसरं एक आहे की आमदोष हा जो एक कॉन्सेप्ट आहे की शरीरामध्ये एक असा आपण म्हणू की त्याला एक ब्लॉकेजेस निर्माण होतात आमदोषाच्या रूपामध्ये आणि एक मेटाबॉलिक फायर जो असतो तो एक स्लो डाऊन होतो आणि त्यामुळे आपण डायबिटीजला मेटाबॉलिक डिसऑर्डर असं पण ओळखतो. तर ह्या सगळ्याचा परिणाम त्या आपल्या ह्याच्यावरती पॅनक्रियाजवर होतो आणि मग रक्तातली साखर वाढते आणि आपण म्हणतो की मधुमेह झाला.